दशक 6वा समास 9वा सार शोधून निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. गुप्तपणे अगणित द्रव्य ठेवले असले तरी सेवकांना ते कसे माहीत असणार? त्यांना बाह्य ज्ञान मात्र असते. विपुल धन गुप्त स्थळी ठेवले असून बाहेर इतर वेगळ्याच वस्तू दिसतात. शहाणे आत असलेला निधी शोधतात. त्याचप्रमाणे डोळ्याला दिसणारे हे जग म्हणजे नुसता खोटा भास असून सर्व लोक तेच पाहतात. पण विचारी पुरुष मात्र जगातील सद्वस्तू शोधतात. तळाशी धन ठेवून पाणी सोडले तर त्याला लोक सरोवर भरले आहे असेच म्हणतात. त्यातील मर्म जाणणाऱ्या श्रेष्ठींना मात्र खरे काय ते माहीत असते. तद्वत ज्ञानी पुरुषांनी मात्र जगातील श्रेष्ठ वस्तू जाणून घेतलेली असते. उरलेले सर्वजण दिसणाऱ्या पदार्थाचीच आशा बाळगतात. कष्ट करणारे ओझी वाहतच बसतात, पण श्रीमंत अनमोल रत्नांचा उपभोग घेतात. ही गोष्ट प्रारब्धानुसार त्यांनाच प्रिय वाटते. एक लाकडे विकून उपजीविका करतात तर एक शेणकूट गोळा करतात. पण श्रेष्ठ वस्तू उपभोगणाऱ्या राजाच्या गोष्टीच वेगळ्या. सारांश: ज्यांच्याजवळ विचार आहे ते सुख स्थितीतच वास करतात. उरलेले जवळचे ओझे वाहतच मरून जातात. काय करायचे? एक पक्वान्न सेवन करतात तर एक घाण कालवत बसतात. असे असूनही सर्वजण आपण वागत असलेल्या गोष्टींचा अभिमान बाळगतात. असो, जे श्रेष्ठ आहेत त्यांनी सारभूत वस्तूचा अनुभव घ्यावा. कनिष्ठ असणारे असार घेतात. ज्याला ज्ञान आहे त्यालाच सारासर गोष्टी कळतात. परीस चिंतामणी गुप्त असून काच खड्याचे मणी प्रगट आहेत. सोने रत्ने यांच्या खाणी जमिनीत गुप्त असून दगड माती प्रकट आहेत. दक्षिणावर्ती शंख, दक्षिणावर्ती वेल आणि अनमोल वनस्पती गुप्त असून शिंपा, एरंडेल, धोत्र यांची झाडे मात्र भरपूर आहे. कल्पतरू कोठेही दिसत नाही, पण शेराची झाडे मात्र उदंड आहेत. शोध घेतला तरी चंदन वृक्ष सापडत नाहीत. बोरी बाभळी मात्र हवे तितके आहेत. कामधेनू इंद्रालाच माहीत. वांझ गायी मात्र भरपूर आहेत. अत्यंत श्रेष्ठ भाग्य राजाच भोगू शकतो, पण उरलेल्यांना मात्र त्यांच्या दैवानुसार अल्प स्वल्प मिळते. लोक अनेक प्रकारचे उद्योगधंदे करून सर्वजण धनवंतच व्हावे असे म्हणतात, पण कुबेराच्या ऐश्वर्याची सर कोणालाही येणार नाही. सर्व दृष्टांताप्रमाणे ज्ञानी पुरुष योगीराज हे परमात्म्याच्या या गुप्त धनलाभाचे मालक आहेत. उरलेले सर्वजण पोटार्थी अनेक मतांतरे शोधत बसतात. याचा मथितार्थ असा की सार वस्तू दिसत नाही आणि असार वस्तू सर्वांना दिसते. साधूंनी मात्र या साराचा विचार जाणला आहे. इतरांना ते काय सांगावे? सांगितली तरी त्याचा काही उपयोग नाही, कारण ते खऱ्या खोट्याचे परीक्षणच करीत नाहीत. साधू संत मात्र साधू संतांच्या मार्गाने जाऊन सारासार जाणतात. गुप्त धन दिसायला अंजन पाहिजे. तद्वत गुप्त परमात्मा सत्संगतीने पाहायला हवा. राजाचे सानिध्य मिळाले की सहजच श्रीमंती प्राप्त होते. तद्वत सत्संगत धरला की सद्वस्तू प्राप्त होते. एवढेच नव्हे तर सज्जनांची सत्य असणारी परमात्म वस्तू मिळते. विचार नसणाऱ्या अव्यवस्थित लोकांना नियमरहित माया मिळते. विशाल बुद्धीच्या लोकांना विशाल विचार सुचतात. असो, येथे सांगायची महत्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण दृश्य अशाश्वत आहे आणि च्युती नसलेला नाशरहित परमात्मा या दृश्यापेक्षाही वेगळा आहे. आणि दृश्यापेक्षा वेगळा असला तरीही तो दृश्यामध्येच राहतो. सर्वांचा आत्मा असणारा तो सर्व चराचरात भरला आहे. असा अंतरंगात विचार करून पाहिले की सिद्धांताचा निश्चय होतो. संसाराचा त्याग न करता आणि प्रपंचाची उपाधी न सोडता ही जनतेचे विचारानेच सार्थक होते. ही अनुभवाची गोष्ट असून तुम्ही विचाराने अनुभवानेच पहा. खरं म्हणजे प्रतीती पाहणारे शहाणे होतात, हे कदापि खोटे नाही. अनुभव रहित संशययुक्त असणाऱ्यांना रोख व उधार पैसा, मानसपूजा आणि प्रत्यक्ष दर्शन यात महद अंतर आहे.
पुढील जन्मात अमुक प्राप्त होते असे या सर्व उधारीच्या गोष्टी आहेत, पण सारासार विचार मात्र तसा नाही. येथे लगेच लाभ प्राप्त होतो, ताबडतोब सार वस्तू लगेच मिळते. मानव प्रपंचापासून मोकळा होतो, त्याच्या जन्म मरणाचे सर्व संशयाचे निरसन होते. मानव याच क्षणी संसारापासून वेगळा होतो आणि निश्चल ब्रह्म स्वरूपाकार होऊन सायुज्य मुक्ती प्राप्त करून घेतो. याबद्दल अनुमान करणारा निश्चितपणे पतन पावतो. ही गोष्ट खोटी म्हणणाऱ्यांना त्यांच्या उपासनेची शपथ आहे. असो, सारांश आम्ही सांगत असलेली गोष्ट पूर्णपणे सत्य आहे. म्हणून विवेक करून ताबडतोब मुक्त व्हा आणि लोकांमध्ये असूनही नसल्यासारखीची स्थिती प्राप्त करून घ्या. देवाची स्वरूप स्थिती निर्गुण आहे आणि साधकाने या देवपदात एकत्व पावायचे आहे. याचा अर्थ परिपूर्ण जाणाल तर समाधान बिंबते. असे देहात असतानाच विदेही व्हायला हवे, सर्व करूनही न केल्यासारखे असावे. जीवनमुक्तांची लक्षणे जीवनमुक्तच जाणतात, इतरांना ती सत्य वाटत नाही. तर्क केला की संशय येतो, पण सद्गुरु वचनाने संशयाचे मूळच निपटून जाते. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे 6 दशके सार संशोधन निरूपणम नाम 9मा समासः.